तर शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण चाचडगाव शिवारामध्ये आलेलो आहे, जो नाशिकपासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावरती आहे, पेठ हायवे रस्त्याला. तर शेतकरी बांधवांचं जे नाव आहे, काय शेतकरी बांधवांचं नाव? सुभाष पुंडलिक जाधव. सुभाष पुंडलिक जाधव यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. साधारणतः हा 1 एकराचा प्लॉट आपल्याला दिसत आहे. हा अनन्या नावाची एक सुपर फाईन नावाची व्हरायटी आहे, कोहिनूर कंपनीने विकसित केलेली. तिचा हा ट्रायल प्लॉट आहे. तर आपल्यासोबत कंपनीचे सर्व सर पण आलेले आहेत आणि जी व्हरायटी आज शेतकरी बांधवांपर्यंत आलेली आहे त्याचे ब्रीडर ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडून घेऊ. माझं नाव सुशील मावळे, कोहिनूर सीड्स अँड ॲग्रीटेक जळगाव कंपनीतून. हे आपलं कोहिनूर सीड्स कंपनीने विकसित केलेलं भाताचं अनन्या सुपर फाईन. ही व्हरायटी कधीपासून आपण विकसित करत होतो? साधारणतः किती वर्षापासून काम चालू होतं? याच्यावर 3 वर्ष झाले साहेब जवळपास. तर 3 वर्षापासून कंपनी ह्या प्रॉडक्टवर करत होती आणि आज तो शेतकरी बांधवांकडे ट्रायल पर्यंत आलेली ही व्हरायटी आहे. तर ही जी अनन्या व्हरायटी आहे सर, तर हा जो इथं आपण प्लॉट बघतोय जाधव साहेबांकडं, हा कुठल्या महिन्यात त्यांनी रोप टाकला असेल? हे जून महिन्याचा जो म्हणजे 15 तारखेच्या जवळपास त्यांनी एक रोप टाकलेला आहे आणि साधारणतः 1 महिन्यानंतर त्यांनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, जो आपला रेग्युलर हंगाम आहे, जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांनी याचं बी टाकलं, रोप तयार केल्यानंतर त्याची त्यांनी ट्रान्सप्लांट केलेली आहे. तर ही ट्रान्सप्लांट झाल्यानंतर संपूर्ण कालावधी आता जवळपास प्लॉट रेडी आहे. हो, प्लॉट सध्या रेडी आहे, हार्वेस्टिंग साठी एकदम रेडी झालेला आहे सध्या. म्हणजे आज हा एक संपूर्ण कालावधी किती सांगते? 135 ते 140 आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. हो, पूर्ण रेडी. रोपाची लागवड केल्यानंतर 135 ते 140 दिवस इतक्या कालावधीचा हा प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टला तुम्ही कशामध्ये वर्गीकरण करायला याचं? हे जे आहे हे सुपर फाईन ग्रेड मध्ये जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, भातामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. जसा बासमती प्रकार ज्याला आपण लांब म्हणतो, एक कोळपी प्रकार असतो जो फाईन राईस मध्ये येतो, किंवा आपण त्याला जिरा राईस म्हणतो, बारीक राईस. तर हा जो प्रकार आहे हा सुपर फाईन राईस, म्हणजे एकदम बारीक दाणा असतो ज्याचा मिलमध्ये तुकडा पडत नाही. बरोबर. तर ही जी व्हरायटी आहे, आता इथं ट्रायल झालेली समजा, पण ह्या व्हरायटीचा याच्या अगोदरचा तुमच्याकडे जो डेटा आहे त्याच्यानुसार काय वाटतं एकरी ॲव्हरेज किती निघू शकते? हेक्टरी जे उत्पन्न आलेलं आहे ते जवळपास 60 क्विंटल आहे. आणि हे हेक्टरी 60 क्विंटल हेक्टर. हा, पूर्ण रेडी. साळीचं दाण्याचं नाही. साळीचं उत्पन्न हेक्टरी 60 क्विंटल, म्हणजे एकराला ते साधारणतः 25 ते 27-28 क्विंटल पर्यंत एकराला. आणि जो कन्व्हर्जन रेशो राहतो, जर साळीपासून 73% जो आहे राईस मिलिंग, 18 ते 20 क्विंटल याच्यापासून तांदूळ निघू शकतो. कमीत कमी. तर कमीत कमी ही जी अनन्या नावाची व्हरायटी सुपर फाईन, याचं 1 एकर क्षेत्रफळामध्ये जर अनुकूल परिस्थिती राहिली, शेतकरी बांधवाचं कामकाज जर चांगलं राहिलं, तर तिचं ॲव्हरेज साधारणतः 18 ते 20 क्विंटल तांदळाचं आणि 25 क्विंटल पर्यंत साळीचं एकरी उत्पन्न निघू शकतं. बरोबर. आता जे मेजर प्रॉब्लेम आहे पॅडीमध्ये, जो बुरशीजन्य आजार असतात, त्याच्यामध्ये कशाला टॉलरेट असेल असं तुम्हाला वाटतं? ही जो पॅडीचे जे पण ब्लास्ट आहे, BLB आहे, याला फुल्ली रेजिस्टन्स आहे मेन. आणि दुसरं म्हणजे लॉजिंग टॉलरंट आहे. याची हाईट जी आहे 85 सेंटीमीटर पर्यंत आलेली आहे. याला काय म्हणू आपण? मध्यम उंचीची म्हणू, द्वार्फ म्हणू की उंच म्हणू? नाही, मीडियम मध्ये येते. मीडियम. हा. आणि लॉजिंग टॉलरंट आहे. आणि दाण्यांची संख्या जवळपास 290 ते 300 पर्यंत आहे याच्यामध्ये. म्हणजे बघा, महत्वाचं काय आहे की सरांनी सांगितलं त्या पद्धतीने ब्लास्ट ऑफ पॅडी जो येतो, म्हणजे बुरशीजन्य जे आजार येतात, त्याच पद्धतीने काय हॉपर्स करतात झुलसा ज्याला म्हणतो, BLB या दोन्हीही बुरशीजन्य आजाराला ही व्हरायटी टॉलरेट आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे मध्यम उंचीचा असल्या कारणाने ते पडत नाही. वाऱ्या वावदानामध्ये ते पडणार नाही. बरं, ही व्हरायटी रिकमेंडेशन काय? ट्रान्सप्लांटिंग हेच रिकमेंडेशन आहे की तुम्ही ड्रिलिंग पद्धतीने पण पेरू शकता? एक डायरेक्ट सीडेड राहतो आणि एक ट्रान्सप्लांटिंग मध्ये कसं इचड जे आहे वगैरे किंवा इतर जे आहे ते राहत नाही, म्हणून ट्रान्सप्लांटिंग इज बेस्ट फॉर दिस. म्हणजे ही व्हरायटी जर तुम्हाला टाकायचं असेल तर बऱ्यापैकी तुम्ही रोप टाकून ट्रान्सप्लांटिंगच केली पाहिजे. काही विभागामध्ये आता ट्रान्सप्लांटिंग केली जात नाही कारण मजुरांचा अभाव असतो. त्या परिसरामध्ये काही लोक डायरेक्ट पेरणी करतात, तर त्याला सुद्धा चालेल. फक्त त्या केसमध्ये जो दर्जा आहे उत्पन्नाचा तो कमी होऊ शकतो, ह्याच अडचणी येतील. पण मग पेरली तरी चालू शकते. सीड रेट वाढेल थोडासा. बरं, आता ट्रान्सप्लांटिंगला सीड रेट किती राहील याचा?
ट्रान्सप्लांटिंगला जो सीड रेट आहे आपल्या एकरी नर्सरी 10 किलो? डिपेंड आहे. आता ही जी लावलेलं आहे आम्ही, हे जपान टेक्नॉलॉजी जे आपण 2-2, 3-3 झाडं लावतो एका ठिकाणी? एका ठिकाणी सरासरी तेच करतात ना, 3 ते 4 झाडांची एका ठिकाणी लावलं जातं. जर या आपला हिशोबाने 10 किलो हो सफिशियंट आहे. 1 एकर क्षेत्रफळ जर शेतकरी बांधव तुम्ही या व्हरायटीचं करणार असाल तर 10 किलो बियाणं ह्या व्हरायटीचं पुरेसं असतं. मग आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, एका एकरला सीड रेट आहे 10 किलो. दुसरा विषय म्हणजे रोप तयार करून जर लावलं तर साधारणतः रोपाचा कालावधी जातो 30-35 दिवसाचा किंवा 40 दिवसाचा. मग ती ट्रान्सप्लांटिंग होणार. आणि बी टाकल्यापासून संपूर्ण कालावधी जातो 135 दिवस. ही व्हरायटी लॉजिंग होत नाही, पडत नाही. ही व्हरायटी बुरशीजन्य आजाराला सहनशील आहे. ही व्हरायटी सुपर फाईन प्रकारात आहे. आणि ह्या व्हरायटीचं जे एकरी ॲव्हरेज आहे ते साधारणतः 25-18 म्हणजे साळीचं उत्पन्न म्हटलं तर 25 क्विंटलपर्यंत आहे. आणि जर तांदळाचं उत्पन्न म्हटलं तर 18 ते 20 क्विंटलपर्यंत याचं ॲव्हरेज. बरोबर, याच्यात काही हे आहे. ही व्हरायटी आता तुम्ही 3 वर्ष रिसर्च केला, आता शेतकरी बांधवांकडे ही व्हरायटी तुम्ही ट्रायलला दिली. आज तुम्ही पीक पाहणी कार्यक्रम केला, शेतकरी बांधव आले, त्यांनी बघितलं, समाधानकारक आहे या व्हरायटी. बरोबर. पण मग ही व्हरायटी जे शेतकरी बांधव आहे त्यांना जर पुढच्या वर्षी लावायची असेल तर उपलब्ध होईल? उपलब्ध आहे उपलब्ध होईल. आपल्याकडे. म्हणजे सीड प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही आलेले आहात प्रोडक्शन आता. प्रोग्राम सुरू आहेत, आम्ही लागलेले आहेत. मग पुढच्या वर्षी 10 किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध होईल. 10 किलो तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना सुपर फाईन म्हणजे अत्यंत बारीक दाना असणारी व्हरायटी, जिला बाजारभाव सगळ्यात जास्त मिळतो, सुपर फाईनला बाजारभाव सगळ्यात चांगला मिळतो, तर सुपर फाईन या व्हरायटीला बाजारात मूल्य सर्वात जास्त मिळतं, त्याला खरेदी करणारा व्यापारी वर्ग सुद्धा जास्त असतो. तर ही व्हरायटी ज्या शेतकरी बांधवांना पुढच्या वर्षी लावायची असेल त्यांनी नोंद करून घ्या. व्हरायटीचं नाव आहे, कंपनीचं नाव आहे कोहिनूर सीड्स अँड ॲग्रीटेक. व्हरायटीचं नाव आहे अनन्या, सुपर फाईन प्रकारातली व्हरायटी. 10 किलोच्या पॅकिंगमध्ये पुढच्या वर्षी हे बियाणं उपलब्ध होईल. तुम्हाला माहिती आहे की आपल्या नाशिक विभागामध्ये कृषी विकास बीज भांडार या संस्थेमध्ये हे बियाणं पुढच्या वर्षी तुम्हाला सहज उपलब्ध होईल. ज्या शेतकरी बांधवांना हे बियाणं पुढच्या वर्षी लागेल त्यांनी आपल्या नाशिकच्या संस्थेमध्ये येऊन ते बियाणं खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे जे कोणी बाहेरच्या जिल्ह्यातील असेल त्यांनी जो खाली नंबर येत आहे आपला, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. उपलब्धता कशी करायची या संदर्भात आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर आज हा प्लॉट दाखवण्याचं कारण फक्त एवढं की पुढच्या वर्षी शेतकरी बांधवांना ज्यावेळेस हे बियाणं हातात मिळेल त्यावेळेस त्याचा प्लॉट कसा होता, शेतकरी बांधवाचे अनुभव कसे होते आणि कंपनीने त्याच्याकरता कशी मेहनत करून हे वाहन तुमच्यापर्यंत आणलेलं आहे याची माहिती व्हावी. तर कंपनीचे जे सर्व आहे ते पण म्हणजे त्यांना आपण प्रोप्रायटर म्हणू शकतो किंवा मालक म्हणू शकतो किंवा MD म्हणू शकतो, ते पण इथं आहे. त्यांनी आज वेळ देऊन आम्हाला हा प्लॉट दाखवला, त्यांचे मी विशेष आभार मानतो. ब्रीडर सरांनी वेळ देऊन आज हा प्लॉट कितीतरी शेतकऱ्यांना दाखवला, त्यात आपण पण एक आहोत की आपण आज व्हिडिओच्या माध्यमाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आम्हाला व्हरायटीची माहिती देऊन हा प्लॉट दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचं विसरू नका. धन्यवाद.